नमस्कार मित्रांनो, कायद्याची बाराखडी या आपल्या विश्वासू चॅनलवर आज मी तुमचं अतिशय मनापासून स्वागत करते। मी इथे नेहमीच तुम्हाला कायद्याच्या जगातील खरी, कडू आणि व्यावहारिक सत्य सांगते, जे तुम्हाला टीव्हीच्या सिरियल्समध्ये किंवा चित्रपटांमध्ये दिसत नाहीत। ते सत्य जे सामान्य माणसाच्या आयुष्यात रोज घडतं, पण कुणी बोलत नाही। आजचा विषय आहे कोर्ट कचेरीचे कडू सत्य। न्याय मिळतो का फक्त तारखा? मित्रांनो, हे ऐकून तुम्हाला थोडं अस्वस्थ वाटेल। तुम्ही विचार कराल की हे इतकं कडू का? पण मी सांगते, हे सत्य जाणून घेतलात तर तुम्ही भविष्यात मोठ्या चुका टाळाल, तुमचे पैसे वाचतील, वेळ वाचेल आणि मुख्य म्हणजे तुमची मानसिक शांती वाचेल। चला तर मग एक एक मुद्दा उघड करूया आणि खोलात जाऊया। सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक कडवा प्रश्न विचारते, कोर्टात गेला की खरंच न्याय मिळतो का? असं तुम्हाला वाटतं का की कोर्टात गेलात आणि तुमचं संपूर्ण आयुष्य तिथेच अडकून बसतं? मित्रांनो, कोर्ट म्हणजे काही जादूची जागा नाही, जिथे तुम्ही आत गेलात आणि लगेच न्यायाची देवी तुम्हाला हात देत म्हणते तुम्ही बरोबर आहात। नाही, कोर्ट म्हणजे एक लांब लचक, गुंतागुंतीची आणि कधी कधी निर्दयी प्रक्रिया आहे। तिथे कागदपत्र, तारखा, पुरावे, अर्ज, प्रतिउत्तर, सुनावण्या हा सगळा एक मोठा खेळ आहे। तुम्ही कितीही बरोबर असाल, तुमची कहाणी कितीही दुःखद असली तरी जर तुमच्याकडे ठोस पुरावा नसेल तर कोर्ट सरळ म्हणते दावा फेटाळला जातो। का? कारण कोर्ट भावना पाहत नाही, कोर्ट फाईल पाहतं। उदाहरण घ्या, समजा एका गरीब मजुराला त्याच्या मालकाने पगार दिला नाही। मजूर कोर्टात जातो, पण त्याच्याकडे लिखित करार नाही, फक्त तोंडी बोलणं आहे। कोर्ट म्हणेल पुरावा कुठे आहे? मी अनेक अशा केसेस पाहिल्या आहेत जिथे सत्य असूनही लोक हरले, फक्त पुरावा नसल्यामुळे। हे पहिलं कडू सत्य आहे। कोर्ट न्याय देतं, पण फक्त नियम आणि पुराव्यांच्या आधारावर। भावना, आसू किंवा मला अन्याय झाला हे बोलणं तिथे चालत नाही। म्हणूनच कोर्टात जाण्यापूर्वी विचार करा, माझ्याकडे पुरावा आहे का? नसेल तर ते गोळा करा, अन्यथा तुमचं आयुष्य व्यर्थ जाईल। आता दुसरं सत्य, तो खूपच कडवा आहे, तारीखवर तारीख। हेच कोर्टाचं वास्तव आहे। तुम्ही केस दाखल करता आणि मग सुरू होतो तारखांचा खेळ। पहिली तारीख, समन्स पोहोचले नाही कारण पोस्टमॅनने चुकीचं पाठवलं किंवा समोरच्या पार्टीने मुद्दाम टाळलं। दुसरी तारीख, तुमचा वकील गैरहजर आहे कारण त्याला दुसऱ्या कोर्टात केस आहे। तिसरी तारीख, जज साहेब सुट्टीवर आहेत किंवा ट्रान्सफर झाले। त्यानंतर चौथी तारीख, कोर्टात हडताळ आहे किंवा सिस्टीम डाऊन आहे। आणि हे चक्र वर्षानुवर्ष चालत राहतं। माणसाचं आयुष्य रात्र रोज कोर्टात येत राहतं। सकाळी लवकर उठा, बसने किंवा ट्रेनने जा, तासनतास वाट पहा आणि शेवटी पुढची तारीख ऐकून घरी या। केस 2 वर्षाचे असते, पण ताण 20 वर्षाचा होतो। मी एका काकांना ओळखते ज्यांनी 1995 मध्ये जमिनीचा वाद टाकला आणि 2020 पर्यंत चालला। शेवटी ते हरले नाहीत, पण त्यांचं आयुष्य संपलं। ते आजारी पडले आणि कुटुंब तुटलं। मित्रांनो, भारतात कोट्यावधी केसेस पेंडिंग आहेत। सुप्रीम कोर्टात लाखो, हाय कोर्टात करोडो। सरासरी एका केसला 5 ते 10 वर्ष लागतात। हे सत्य आहे की तारखा मिळत राहतात, पण न्याय कधी मिळेल याची शाश्वती नसते। आणि या दरम्यान तुम्ही किती हाराल, तुमचा व्यवसाय, तुमची नोकरी, तुमची शांतता, सगळं काही। त्यानंतर तिसरं सत्य, जो आणखी कडवा आहे, कोर्टात गेल्यावर फक्त केस नाही चालत, तुमचे पैसे, वेळ आणि मानसिक आरोग्य तीनही जातात। कोर्टात जाणं म्हणजे एक मोठा खर्च। वकिलाची फी हजारोंपासून लाखोपर्यंत, कोर्ट फी, स्टॅम्प ड्युटी, प्रवास खर्च आणि जर केस लांबली तर हे सगळं दुप्पट तिप्पट होतं। तुमचा पगार जातो कारण तुम्हाला काम सोडून कोर्टात यावं लागतं। तुमची शांती जाते कारण रोजचा ताण, रात्री झोप येत नाही, कधी केस जिंकेन असा विचार। तुमचं कुटुंब प्रभावित होतं कारण घरात वाद होतात, मुलं प्रभावित होतात आणि मुख्य म्हणजे आरोग्य। ताणामुळे बीपी वाढते, डिप्रेशन येतं, हार्ट अटॅक येण्याचा धोका होतो। अनेक लोक म्हणतात केस जिंकलो पण आयुष्य हरलो। हे खरं आहे। मी एका बाईंना ओळखते ज्यांनी घटस्फोटाची केस टाकली, केस 7 वर्ष चालली। शेवटी त्या जिंकल्या, पण त्यात त्यांचा पगार संपला, मुले दूर गेली आणि त्या डिप्रेशनमध्ये गेल्या। मित्रांनो, जर तुम्ही गरीब किंवा मध्यमवर्गीय असाल तर हे आणखीन भारी। न्याय मिळवणं श्रीमंतासाठी सोपं असतं कारण त्यांच्याकडे पैसे आणि वेळ असतो। हे सत्य आहे की कोर्ट गरिबांसाठी नाही, ते सिस्टीम आहे जिथे पैसा बोलतो। त्यानंतर चौथं सत्य, प्रत्येक वकील देव नसतो।
आणि हे सत्य खूप कडक आहे. काही वकील खूप प्रामाणिक असतात, ते तुम्हाला खरं सांगतात केस कमजोर आहे तडजोड करा, पण बहुतेक वकील फक्त म्हणतात केस स्ट्रॉंग आहे आपण जिंकू. का? कारण त्यांना फी हवी असते. ते सांगत नाही की किती वर्ष लागतील, किती खर्च होईल आणि रिस्क काय आहे. जसे की केस हरला तर दंड भरावा लागेल, भावनेने नाही माहितीने वकील निवडा, त्याचा अनुभव तपासा, मागच्या केसेस विचारून घ्या, रिव्ह्यू पहा आणि फी आगाऊ ठरवा. मी अनेक लोकांना पाहिलंय जे चुकीच्या वकिलामुळे केस हरले. वकील बदलला पण वेळ गेला. उदाहरण, एका व्यक्तीने वकील निवडला जो फक्त पैसे घेत राहिला आणि केस 5 वर्ष चालली, शेवटी हरला. आता महत्त्वाचा सल्ला, वकिलाला विचारा केस किती वेळात संपेल, किती खर्च येईल, जिंकण्याची शक्यता किती आणि उत्तर लिहून घ्या. 5वं सत्य, कोर्टात सत्य पुरेसे नसतं, पुरावा हवा. आणि हे सत्य आणखीन कडू आहे. सगळ्यांना माहिती आहे तोच दोषी आहे असं कोर्ट मान्य करत नाही. कोर्टला ठोस पुरावा हवा. CCTV फुटेज, कागदपत्र, साक्षीदारांचे स्टेटमेंट, मेडिकल रिपोर्ट, ऑडिओ, व्हिडिओ रेकॉर्डिंग. हे नसेल तर सत्य हरतं. उदाहरण, एखाद्या अपघातात तुम्ही निर्दोष आहात, पण CCTV नसेल, साक्षीदार नसतील तर तुम्हाला दोषी ठरवतील. मी एक केस पाहिली जिथे एका माणसाला खोट्या आरोपात अडकवलं, पण पुरावा नसल्यामुळे तो जिंकला नाही. म्हणूनच वाद सुरू होण्यापूर्वी पुरावा गोळा करा, फोटो क्लिक करा, रेकॉर्डिंग करा, कागद लिहा. हे न केलात तर कोर्टात तुम्ही हराल, मग सत्य कितीही असलं तरीही. त्यानंतर 6वं सत्य, कोर्टात गेलेली माणसं 2 प्रकारची असतात. पहिल्या प्रकारची, ज्यांच्यावर खरंच अन्याय झालाय, ज्यांना न्याय हवा आहे, ते खरे पीडित. दुसऱ्या प्रकारची, ज्यांना वाटतं कोर्ट म्हणजे सूट घेण्याचं साधन, ते फक्त समोरच्याला त्रास देण्यासाठी केस टाकतात. आणि दुसऱ्या प्रकारचे लोक कोर्टाचा वापर ब्लॅकमेलसाठी, प्रेशरसाठी, तडजोडीसाठी करतात. हे चुकीचं आहे, कारण कोर्ट न्यायासाठी आहे, वैयक्तिक सुडासाठी नाही. मी अनेक केसेस पाहिल्यात ज्यात शेजारी फक्त एकमेकांना त्रास देण्यासाठी केस टाकतात आणि शेवटी दोघंही हरतात. पैसा जातो, वेळ जातो. हे सत्य आहे की कोर्टाचा दुरुपयोग होतोय आणि त्यामुळे सिस्टीम आणखीन स्लो होते. आता हे सगळं ऐकूनही तुम्ही विचाराल, मग उपाय काय? कोर्टाशिवाय पर्याय आहे का? तर होय, आणि हे मी कडकपणे सांगते. पहिले, तोडजोड करा, शांतपणे बोलून मिटवा. दुसरं, मध्यस्थी घ्या, न्यूट्रल व्यक्तीसमोर बसून सॉल्व्ह करा. तिसरं, कायदेशीर नोटीस पाठवा, दबाव टाका. चौथं, पोलीस तक्रार करा, NC किंवा साधी कंप्लेंट. आणि 5वं, योग्य कायदेशीर सल्ला घ्या. WhatsApp ज्ञानावर अवलंबू नका. स्मरण ठेवा, प्रत्येक वाद कोर्टात नेला पाहिजे असं नाही. बहुतेक वाद हे अल्टरनेटिव्ह मार्गाने मिटतात आणि ते जलद, स्वस्त आणि कमी ताणाचे असतात. उदाहरण, जमिनीचा वाद असला तर पंचायत करा किंवा मेडिएशन. शेवटी मी हे सर्वोत्तम स्पष्टीकरण देऊन सांगते, कोर्ट कचेरी वाईट नाही, ती एक सिस्टीम आहे जी न्याय देते, पण ती परफेक्ट नाही. पण अंधविश्वास वाईट आहे. लोकांना वाटतं कोर्ट कचेरी म्हणजे सगळं सॉल्व्ह होईल, पण प्रत्यक्षात ते एक जाळं आहे ज्यात अडकला तर बाहेर येणं कठीण. योग्य माहिती घ्या, पुरावा गोळा करा, योग्य वकील निवडा आणि शक्य असेल तर कोर्ट टाळा. कारण कोर्टात पाय टाकणं सोपं असतं, पण बाहेर येणं कठीण. मित्रांनो, हे सत्य जाणून घ्या आणि सावध राहा. हे सगळं मी तुम्हाला सांगितलं कारण मी तुम्हाला मदत करू इच्छिते. तुम्ही चुका टाळा, तुमचं आयुष्य वाचवा. तुम्हाला कायदेशीर सल्ला हवा असेल, केस दाखल करायची की नाही याबाबत गोंधळ असेल, नोटीस लिहायची असेल तर कायद्याची बाराखडीशी संपर्क करा. आम्ही कमी फीमध्ये योग्य आणि प्रामाणिक मार्गदर्शन देतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, तुमचा कोर्टाचा अनुभव शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रोज नवीन कायदेशीर सत्य जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येईल. जय हिंद, जय संविधान. धन्यवाद आणि सावध रहा.